जय आग्रिकोली सगळ्यांना. सकाळचं वाजल्यान 4:30. 3 वाजता मला यांचा फोन आला का आपल्याला जायचं म्हणून. कुठं चालल्यान कोणालाच माहिती ना, मला पण ना माहिती ना त्यांना पण ना माहिती. मी गाडीन झोपलेलो. डायरेक्ट उठलो बघता तर मानगावला गोरक्षनाथाचं दर्शन घेतलं ना निघलो पुरं. बादशासारखा बसलेलो मागे. हे सांगतच नव्हतं कुठं चालल्या. नाश्ता करायला महाडला नाश्ता केला ना निघलो अजून पुरं जायला. यो बघता तर कोकण रेल्वे याही मला चालवले नक्कीच कोकणात. नाश्ता करून निघलो ना आलो परशुराम घाटान. तिथं परशुरामाचं मंदिर, तिथं दर्शन घेतला. मंदिराच्या बाहेर बघतात या 2 रणरागिनी. परशुराम मंदिरात दर्शन घेतलं ना निघलो गाणी बोलत. स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचं यो कोकण, तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा. प्रसन्न होतला मन, तुमचं प्रसन्न होतला मन, असं आमचं यो कोकण. तिथूनच पुढे आलो संगमेश्वरला सोमेश्वराच्या दर्शनासाठी. मंदिरात जायला खाली पायऱ्या उतरायला लागतात. यो मोठा भाग ऍक्टिंग करायला लागला. नंतर मलाच सांगतो व्हिडिओ नको काढू म्हणून. मंदिरात जायला मस्त शेताना असा फुटपाथ बनवले. यो मंदिर पांडवकालीन. मंदिराची रचना अशी आहे की वरती एक गाभारा आणि शिवलिंग खाली आहे खालच्या गाभाऱ्यान. मंदिराच्या गाभाऱ्याने एक भुयारी मार्ग तो निघतं सरळ भवानीगडावर. छत्रपती शिवाजी महाराज इथूनच दर्शनाला यायचे. इथून भवानीगड 3 किलोमीटर. मंदिराचा कलश खाली आहे तो वरती लावताच ना आला म्हणून त्याची पूजा खालीच केली जाते. मंदिराच्या समोरच्या बाजूने गरम पाण्याचं कुंड. गरम पाणी कुठून येतं कोणालाच माहित ना. आजूबाजूला थंड पाणी ना, फक्त इथंच गरम पाणी आहे. सोमेश्वराचं दर्शन घेतलं ना 2 वाग खांदे वाट टाकून निघलं आता संगमेश्वरच्या दिशेने. संगमेश्वरमध्ये एक मंदिर होता कर्णेश्वर म्हणून. मंदिराची रचना अवरी भारी होती का बघतच राहावा. पिलर तर असे कोरलेले होते तसे का आताच्या टेक्नॉलॉजीच्या मशीनने कोरल्या. कर्णेश्वराचं दर्शन घेतलं ना पुरं निघलं अजून एक एन्शियंट शिव मंदिर बघायला. या मंदिराची रचना पण जुन्या शैलींची होती. इथं पण दर्शन घेतलं ना निघलो तिथून सरदेसाईंचा वाडा बघायला जिथं छत्रपती संभाजी महाराजांना पकडलेला. यो होता सरदेसाई वाडा. जसा जवळ जात होतो तसा डोळ्यान पाणी ना अंगावर काटा येत होतं. मी वाड्याच्या आतल्या बाजून पण बघायला गेलतो पण अजिबात मन झालं ना तिथं थांबायचं. मला लगेच निघलो. दुपारचे मस्त लंच केलं ना पुरं आलो खारेपाटणला कालभैरवाचं दर्शन घेतलं ना अजून निघलो पुरं. कोकणांचा असं रस्ता बघून लय लोकांची फाटते पण आम्ही भूतांचं पण बापूस आहो. याही अलिबाग सांगून पार मालवण मध्ये आणला आम्हाला. जेवायला मस्त सुरमई थाली ना एक पापलेट थाली घेतली. आता पहिलाच दिवस जरा इकडे आल्यावर ना ट्रॅव्हलिंग मला जरा टायर्ड झाला तरी पण मस्ती काही आमचे कमी होणार नाही. या मोठे वागाने बेचकी करले ना इकडे तिकडे डगरा मारायला लागला. जेवलो ना मी आलो जरा गाडीन ब्लॉग एडिट करायला. बाकीचा उद्या दाखवता. चला बाय बाय. जय श्रीराम.